नमस्कार मंडळी. लँग्वेज टॉक्सच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे. आज भेटूया कॅलिफोर्निया स्थित अनुवादक, लेखक, मुलाखतकार, ब्लॉगर आणि समीक्षक अश्विनी तापेकर कंठी हिला. तिची सांगीन गोष्टी युक्तीचा चार, ताण, आनंद तरंग, रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन ही अनुवादित पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. सेल्फ हेल्प आणि अध्यात्म हा तिचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि या विषयावरची अनेक पुस्तके तिने अभ्यासली आहेत. मनी मानसी हा तिचा ब्लॉग आहे. शो मध्ये तुझं स्वागत आहे अश्विनी. हाय. हाय. तुझ्याशी बोलायला मी खूप उत्सुक आहे. मला अशी सुरुवात करायला आवडेल की तुझं शिक्षण विज्ञान आणि मॅनेजमेंट या क्षेत्रात झालंय, पण तू भाषा क्षेत्रात नंतर काम करायला लागलीस, तर हे कसं जमून आलं ते सांग ना मला. ओके. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार आणि ई प्रसारणचं मला आभार मानावंसं वाटतात, कारण माझ्या आधी अनेक मराठी साहित्य विश्वातल्या अनेक दिग्गज लोकांच्या मुलाखती इथे प्रसारित झालेल्या आहेत. मी स्वतःला इतकं मोठं समजत नाही, पण इथे अमेरिकेत राहून माझ्या आवडत्या क्षेत्रात मराठी भाषेच्या क्षेत्रात मी सतत काही ना काही वेगळे प्रयोग करत असते. आणि खरं सांगायचं तर मला एकच गोष्ट खूप काळ धरून ठेवू शकत नाही. माझी उत्सुकता मला कधी हे कर, कधी ते कर असं माझं चालू असतं. तर हे जे काही मी प्रयोग करत असते त्या माझ्या वाटचालीची दखल तुला घ्यावीशी वाटली, म्हणून ललिता तुला देखील धन्यवाद. पुढच्या प्रश्नाकडे जाते की मी भाषा क्षेत्राकडे वळले कशी. तर मला असं वाटतं की आपला पिंड लहानपणीच घडलेला असतो. आपले आई वडिलांनी आपल्याला घडवलेलं असतं. तर माझ्या आई वडिलांना साहित्याची खूप आवड होती. आमच्या घरात पण साहित्यिक वातावरण होतं. सतत काही ना काहीतरी वेगळं ऐकायला मिळायचं. घरात साहित्यिक यायचे राहायचे, म्हणजे रणजित देसाई, पु ल देशपांडे, कधी कधी वसंतराव देशपांडे, असे अनेक दिग्गज आमच्या घरी पण यायचे. आणि मुख्य म्हणजे बाबांनी लहानपणापासून मला वेगवेगळे साहित्य समजावून सांगितलं, वेगवेगळं वाचायला उद्युक्त केलं आणि याच्यामुळे वाचनाचा माझा पिंड घडला. तर खूप वाचत असे मी लहानपणी. म्हणजे पहिले अभ्यास संपवायचा आणि वाचायचं, एवढा एकच छंद होता. तर याच्यामुळे हळूहळू मला त्या विषयाची गोडी लागत गेली आणि मी वाचत गेले. म्हणजे मला असं आठवतंय की मी 5वीत असताना आचार्य अत्रेंचं कऱ्हेचं पाणीचे 5 मोठे खंड होते, ते सगळे वाचून काढले होते. माझे बाबाच कौतुकाने सगळ्यांना सांगायचे की मी 5 खंड वाचलेत वगैरे. सो एक तर चांगलं वाचायचं याच्याकडे माझ्या वडिलांचं लक्ष असायचं, की क्लासिक जे आहे, महत्वाचं जे आहे. सो अशा प्रकारे मला घडत गेले मी, आणि त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळले. आणि जसजसं तुम्ही त्या क्षेत्रात जाता त्याच्या वाटा तुमच्याकरता सुकर होत जातात. माझ्या लग्नानंतर 2-3 वर्षांनी मी बेंगलोरला 1 वर्ष राहायला गेली. बेंगलोरमध्ये मला मराठी पुस्तकं मिळणं अवघड गोष्ट आहे, पण इच्छा असली की आपण मार्ग सापडतो. त्याप्रमाणे मला असं समजलं, म्हणजे हा काळ 95-96 सालचा असेल. त्या काळात एक मराठी गृहस्थ सायकलवरनं मराठी लायब्ररी चालवायचे. आणि ते दोन्ही मागे कॅरियरला आणि पुढे हँडलला त्या ताडपत्र्यांच्या पिशव्या घेऊन, भरपूर मोठे पिशव्या घेऊन, मासिक पुस्तकं घेऊन यायचे. तेव्हा फोन नव्हते, व्हॉट्सअप नव्हतं, असं काही नव्हतं, पण यायचे, महिन्यात एकदा देऊन जायचे. तर मला असं वाटतं माझी इच्छा होती, म्हणूनच हे ग्रहस्थांना मी सापडले, मला ते सापडले आणि माझी आवड पूर्ण होत गेली. तर अशा प्रकारे मी या क्षेत्राकडे ओढली गेले. आणि मग तू पुस्तकं अनुवाद करायला लागलीस मला वाटतं, तर त्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे अनुवाद करावा असं कधी तुला वाटलं? थोडस मागे जाऊन सांगते. हे जसं मी सांगितलं, मी भरपूर काही वाचत होते. तर अंदाजे 8वी-9वीच्या सुमारास मला एक पुस्तक असं मिळालं, मॅनेजमेंट थॉट्स. प्रमोद बात्रा यांचं पुस्तक होतं. आणि त्या पुस्तकात असं होतं, डोंट टीच युअर सन फिशिंग, टीच हिम हाऊ टू फिश. मी म्हणलं हे आमच्या मराठीत पण आहे की मुलाला भाकरी आयती देऊ नका, त्याला भाकरी बनवायला शिकवा. तर मला तो छंदच जडला की त्यांची ते जे काही कोर्स होते त्याला आपल्याकडे चपखल मराठी कितीतरी म्हणी होत्या, वाक्प्रचार होते. आणि तो नाद म्हणजे मला खूप खुश करून गेला. अरे याच्याकरता आमच्याकडे मराठी आहे की, याच्याकरता आमच्याकडे मराठी आहे की. असं करत जवळजवळ 800 वगैरे काहीतरी कोर्स होते ते. त्यातल्या 500 मी मराठी चपखल म्हणी बसवू शकले. आणि मग काही काही जे काही राहिले होते तर त्याला चपखल मराठी मिळत नव्हतं, त्यामुळे ते तसंच थोडं पेंडिंग राहिलं काम. आणि मी जेव्हा नंतर कधी कधी मग ते
रिअली भाषांतर करून पूर्ण केलं. हे माझं पहिलं पुस्तक, मॅनेजमेंट थॉट्स. हे 97 मध्ये अमेरिकेला आल्यानंतर परत एकदा मराठी वाचनाची वानवा जाणवली. इथे पुस्तकं नाहीत तेवढी, पण अमेरिकेत लायब्ररी खूप मोठ्या आहेत, खूप अद्ययावत आहेत, अगदी 3-3 स्टोरीड अशा लायब्ररी आहेत. तर त्यामुळे वाचनाला मिळणार होतं, मला फक्त मराठी मिळणार नव्हतं. मग मी माझा सगळा मोर्चा इंग्रजी वाचनाकडे वळवला. आणि मग तिथे गेल्यानंतर सुद्धा कथा कादंबरी वाचण्यापेक्षा अमेरिकेत काय वेगळं लोक वाचतात, अमेरिकेतल्या लोकांकरता हे एवढं मोठे सेक्शन्स आहेत, मग त्यात नवीन काय आहे असं शोधत गेले आणि मला सेल्फ हेल्प पुस्तकं दिसली. तर परत एकदा सांगते, हा काळ खूप जुना आहे, 97 मधलं मी बोलते, म्हणजे जवळजवळ 25-30 वर्षापूर्वी. तर तेव्हा आपल्या महाराष्ट्रात सेल्फ हेल्प एवढी पुस्तकं नव्हती, खूप मोजकी पुस्तकं होती. आणि ते बघितल्यावर मी इतकी भारावून गेले की एकेका तज्ज्ञांनी 20-20 वर्ष अभ्यास करून फक्त 300 पानाचं पुस्तक लिहिलंय, पण ते अख्खं पुस्तक त्यांच्या आयुष्याचं सार असायचं, आशय घन असायचं, एकदम कॉन्क्रीट त्याच्यात मटेरियल असायचं. आणि मी म्हटलं की फार सुंदर आहे हे, म्हणजे खजिना सापडला मला, चक्रावून गेले. खूप 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 सेल्फ हेल्प पुस्तकं वाचली. आणि मग मला असं वाटलं, नाही, आपल्या मराठी लोकांना हा एरिया म्हणजे व्हायलाच पाहिजे, त्यांना माहिती व्हायलाच पाहिजे, सुरू करूया, अनुवाद करूया. आणि असं मग माझ्या पुस्तकांना, सो माझं आवड अशी आहे की मी सेल्फ हेल्पची जास्त करते पुस्तकं अनुवादित. अशी सुरुवात झाली त्याची. अरे वा, किती छान. अनुवादाकरता पुस्तक निवडताना तुझे कोणते निकष असतात? अशी म्हटल्याप्रमाणे मराठी लोकांना आवडायला पाहिजे तो विषय, कारण अमेरिकन संस्कृती वेगळी, मराठी संस्कृती वेगळी. आणि दुसरं म्हणजे ते बदल, सेल्फ हेल्प मध्ये ते तुम्हाला बदलायला सांगतात, ते बदल आपल्या वातावरणात लोकांना सहज करता यायला हवे, त्यांचा करावेसे वाटले पाहिजे. सो हा सगळ्यात पहिला क्रायटेरिया लावते मी, की त्यांना ते करावंसं वाटतं का, म्हणजे करायला आवडेल का, हा क्रायटेरिया लावून मी पुस्तकं निवडत असते. बाकीची पुस्तकं अशी आहेत की काही काही मला प्रकाशकांनी सुचवलेली असतात, की हे पुस्तक तुम्ही करून द्या, ही एक कथा तुम्ही करून द्या. तर ते अधूनमधून चालू असतं, पण खरं प्रेम सेल्फ हेल्प पुस्तकांवरच आहे. आणि मी मध्यंतरी आध्यात्मिक लेखांचे अनुवाद खूप केले. सगळ्यांना आता माहिती आहे महाराष्ट्रात सुद्धा की सद्गुरू, पण आध्यात्मिक गुरु त्यांना ओळखतो, त्यांचे विचार मला खूप भावले. त्यांची सांगण्याची पद्धत, त्यांचं सुंदर इंग्लिश आणि लॉजिकल थिंकिंग त्यांचं किती पटतंच ते. सो मला असं वाटतं की लोकांना अध्यात्म कळो न कळो, पण त्यांचं विचार समजून घ्यावेत, तरुणांनी समजून घ्यावेत. सो आपण कसं कधी विवेकानंद समजून घेतो, आपण गांधी समजून घेतो, तसं सद्गुरू तुम्हाला जे सांगतात की ही जगण्याची ही एक पद्धत आहे. सो ही पद्धत तुम्ही अनुसरा त्यांचा पाठ किंवा नको, पण ती काय आहे हे लोकांनी समजून घ्यायला हवं. या एका उद्दिष्टाने मी सद्गुरूंच्या लेखांचा अनुवाद करायचं ठरवलं. आणि परंतु त्यात आव्हान अजूनच वेगळं होतं. तेवढं सोपं नाहीये आध्यात्मिक लेखांचा अनुवाद करणं, कारण अध्यात्म हा पूर्णपणे व्यक्तिगत निर्णय असतो की मी अध्यात्माच्या वाटेवर चालणार आहे. आणि अध्यात्म आणि धार्मिकता हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोघांचा संबंध आहे. पण लोकांना असं वाटतं अध्यात्म म्हणजेच धार्मिकता. तर अध्यात्माची एक खूण अशी असते की अध्यात्माच्या लोकांना आपण अध्यात्माच्या वाटेवर आहोत हे इतरांना सांगण्यात स्वारस्य नसतं. आणि प्रत्येक जण जे काय ऐकतात ते स्वतःच्या मनाप्रमाणे त्याचे अर्थ काढत असतात. सो या लोकांना सांगण्याकरता व्होकॅब्युलरी, तेवढी शब्दसंग्रह नसतो की जो त्यांना समजेल. त्यांच्या मनातला शब्द वेगळा, तो लोकांना माहित नसतो. मग अशा वेळेस सोपा तर पाहिजे, कळालं तर पाहिजे. ज्यांना अजिबात विषय माहित नाही त्यांना पण तो शब्द माहितीचा असायला पाहिजे. तर असे अनेक छोटे मोठे होते त्याला क्रायटेरिया, निकष लावत गेले मी, पण ते चॅलेंज होतं खरं. आणि मराठीमध्ये खरं तर खूप चपखल शब्द आहेत, अगदी अचूक बारकावे सांगणाऱ्या छटा आहेत, फक्त ते शोधायला लागतात, तेवढंच. 30 वर्ष तू अनुवाद क्षेत्रात आहेस, तर हल्लीच्या अनुवादाविषयी तुला काय वाटतं? मला अगदी मान्य आहे की इंग्रजीचा वापर सर्रास होतो आहे आपल्या मराठी बोलणाऱ्या लोकांच्यात सुद्धा, अगदी रोजच्या वापरात सुद्धा. आणि इथले मराठी लोक, अमेरिकेतले मराठी लोक किंवा महाराष्ट्रातले मराठी लोक आता इंग्रजी बोलतातच. तर
त्याच्याबद्दल मला अजिबात खेद नाही. जसं काळ बदलतोय तसं ते बदलत आहे. सो त्यांनी थोडं मराठी थोडं इंग्रजी बोललं तरी चालेल. पण काही काही लोक मराठीचा जेव्हा शब्दशः मराठीमध्ये इंग्रजीचा शब्दशः वापर करतात, अनुवाद करतात, तेव्हा मग मला असं पोटात दुखतं. असं वाटतं नाही नाही असं नाहीये ते, असं नाहीये त्याचा अर्थ. तर म्हणजे इतकंच तुम्ही आयदर इंग्लिश बोला नाही तर मराठी बोला, पण तुम्ही त्याचं मराठी नका करू. तर आता उदाहरणार्थ मी एक वाक्य वाचलं होतं, हाऊ आर यू फ्रॉम इनसाइड. तर त्याचा अनुवाद त्यांनी असं केला होता, तुम्ही आतून कसे आहात. तर आतून कसे आहात हा त्याचा होत नाही, तुमचा स्वभाव कसा आहे असं आहे. किंवा टेक हेल्थ इन युअर हँड्स. तुम्ही आरोग्य तुमच्या हातात घ्या. नाही नाही, तुम्ही तुमच्या आरोग्यावर नियंत्रण मिळवा. सो पूर्णपणे वेगळं त्याचं भाषांतर आहे. असं शब्दशः भाषांतर केल्यावर मात्र कधी कधी हसायला येतं आणि कधी कधी रडायला पण येतं. असं नका करू वाटतं. माझा एक अत्यंत आवडता सध्याचा जोक आहे, मी बरेचदा सांगते सगळ्यांना. वर्क ऑन युअर सेल्फ. हे मी खूप ठिकाणी वाचते आणि त्याचं इतकं सर्रासपणे स्वतःवर काम करा, स्वतःवर काम करा नाही, स्वतःमध्ये बदल करा, स्वतःमध्ये सुधारणा करा. हा तर हे शब्दशः भाषांतर फक्त करू नये एवढी माझी खूप इच्छा आहे. कारण आपल्याला जी मराठी मिळालेली आहे ती जेवढी तशीच्या तशी तुम्ही पुढच्या पिढीला पोहोचवाल ते अपेक्षित आहे. त्यामुळे खूप ते गढूळ करण्यात अर्थ नाही. बरोबर आहे. आणि जसं तू म्हणतेस ते बरोबर आहे. आणि हिंदीचा पण प्रभाव आहे. म्हणजे माझी मदत करा हे आता खूपच रूढ झालेलं आहे. किंवा मनोरंजनाच्या हेतूने हे निर्माण केलेलं आहे असं एक वाक्य दिसतं सगळीकडे. ते घटक मराठी आपण जितकी वापरू तेवढी आपल्याला सुचत जाईल. आता आपण इंग्लिश घेतो म्हणून आपण त्याचं पटकन भाषांतर करून टाकतो. अश्विनी, तू ब्लॉगवर छान लिहितेस. त्या ब्लॉगवर मुलाखती तर आहेत आणि पुस्तक परिचय बरेच केलेले दिसतात. तर ते करताना तुझा काय दृष्टिकोन असतो? पुस्तक परिचय मी दोन्ही प्रकारचे केलेत. मी मराठी पुस्तकांचं पण केलंय आणि इंग्रजी पुस्तकांचं पण केलंय. दोन्ही वेळेचे माझे निकष वेगवेगळे आहेत. तर मराठी पुस्तकं मी अशाच पुस्तकांचं करते की जी पुस्तकं पूर्णपणे वेगळ्या धाटणीची आहेत. नेहमीपेक्षा खूप वेगळं काहीतरी त्यातनं सांगितलं गेलंय. एक पुस्तक मी सांगते, ग्राफिटी वॉल म्हणून पुस्तक आहे कविता महाजन यांचं. तर तशा प्रकारचं पुस्तक मी याआधी कधी वाचलं नव्हतं. लेखकाला एखादं काम सुरू करतो तो, तेव्हा तो लेखक, मग तो प्रकाशक आणि त्या व्यक्ती जी लेखक आहे ते लिहिताना त्यांच्या मनात चालणारी स्वगत, त्यांची द्वंद्व, त्यांचे संपर्काबरोबर असणारे कधी व्यक्त केलेले कधी न व्यक्त केलेले प्रश्न, या सगळ्यावर खूप मोठं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यातली प्रत्येक ओळ वाटते की अरे हेच प्रत्येक लेखकाच्या मनात हेच येतं. आणि मी एकदम वाचून खूप खुश झाले. आणि मला सगळ्या लेखकांना, अनुवादकारांना म्हणावंसं वाटलं की अरे बघा, आपल्या मनातलं द्वंद्व त्यांनी किती सुंदर व्यक्त केलंय. तर इतरांनी ते वाचावं म्हणून त्या पुस्तकाची निवड केली. काही पुस्तकं अशी आहेत लीळा पुस्तकांची, आडवाटेची पुस्तकं. या पुस्तकांत जगभरातली वेगळ्या प्रकारची पुस्तकं कोणती कोणती आहेत याचा उल्लेख केलेला आहे. तर हे लोकांना माहित असायला पाहिजे. हे तर आश्चर्यकारक रित्या आपल्याला कळतं. अशाही प्रकारचं पुस्तक असतं तर हे माहीत असावं म्हणून त्या पुस्तकाचा परिचय केला. इंग्रजी करताना मी असं करते की ज्यामुळे मी मगाशी म्हणलं मला सेल्फ हेल्प पुस्तकं भरपूर आवडतात. त्यामुळे हिलिंग इमोशन पुस्तक आहे. ती पुस्तकं त्याचा परिचय वाचून लोकांना वाटलं पाहिजे की नुसती करमणूक नको व्हायला, पण हे पुस्तक मी स्वतःच्या आयुष्यात आणलं तर माझ्यामध्ये चांगला बदल होईल असं त्यांना वाटेल. म्हणून ज्या पुस्तकांनी माझ्यात बदल झाला असं मला वाटतं ती पुस्तकं मी मुद्दामून परिचय करते आणि त्या याच्यावर टाकते. पण एक सगळ्यात महत्वाचं माझं क्रायटेरिया की सार नाही सांगायचं त्या पुस्तकाचं, तर त्या पुस्तकात काय चांगलंय, तुम्ही काय घेऊ शकता, तर त्या लेखकाचं काय वैशिष्ट्य आहे, हे वाचून तुम्हाला काय त्यातनं मिळणार आहे त्या पुस्तकातनं, हे सांगून त्या वाचकाला फक्त उद्युक्त करायचं की हा तो जाऊन त्याला वाटलं पाहिजे की हा जाऊन ते पुस्तक मी घेऊन येतो आणि वाचतो. तर तशी मी रचना करते. सेम विथ माझं मुलाखत घेताना मुख्य त्या व्यक्तीचं कार्य दिसायला पाहिजे तुम्हाला. इतर बारीक सारीक जी काही माहिती असते व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने येणारी ती कमीत कमी ठेवायची आणि ती व्यक्ती कोणत्या कार्यात मोठी आहे आणि ते कार्य काय आहे
हे जास्तीत जास्त मुलाखतीतून दिसायला हवं. सो असे क्रायटेरिया लावून मी माझे परिचय आणि मुलाखती घेत असते. अश्विनी, तुला कविता वाचनाची आवड आहे आणि तू कविता वाचनाचे कार्यक्रमही करतेस, तर याची सुरुवात कधी आणि कशी झाली? याचं परत एकदा उत्तर माझं श्रेय माझ्या आई वडिलांनाच जातं. लहानपणी वडिलांनी माझ्यामध्ये ही कवितेची गोडी निर्माण केली. ते मला वेगवेगळ्या कविता वाचायला द्यायचे, मला काय समजलं बघायचे. मग कधी जेवण झाल्यावर ते असं त्यातला गर्भितार्थ काय आहे, वरवर दिसणार काय अर्थ आणि गर्भितार्थ काय, हे मला समजावून सांगायचे. आणि मग मला शोधायला सांगायचे की वर ही कविता दिसते पण त्यात काय गर्भितार्थ असू शकतो. नंतर ते मला कविता सादर कशी करायची ते सांगायचे. मला कविता पाठ करायला खूप आवडायच्या, छान मोठ्या मोठ्यांनी म्हणायला आवडायच्या. तर ते म्हणजे सादर करताना तुझे पॉज असे पाहिजेत की ज्या ठिकाणी त्या व्यक्तीला विचार करायची गरज आहे. सो कविता सादर करतानाचे पॉज कुठले असायला हवे, सांगतानाचा स्पीड किती स्लो असायला पाहिजे, हे सगळं त्यांनी करून घेतलं. आणि हळूहळू कवितेची गोडी इतकी लागली की खूप, म्हणजे मी आजही कवितेमध्ये इतकी खुश असते की मला जी कविता आवडते ती माझ्या हाताने लिहून काढणे हा माझा आनंदाचा भाग आहे. म्हणजे कितीतरी आवडलेल्या कविता सहज म्हणून हाताने लिहून काढलेल्या. परत एकदा इथे अमेरिकेत आल्यावर ना कविता वाचनाचे प्रोग्राम व्हायचे नाहीत. मला एक दोनदा निवेदनाच्या संधी आल्या, जे गाण्याचे प्रोग्राम होते त्याच्या निवेदनाच्या संधी आल्या. आणि ते करत असताना मला असं वाटलं की आपण कवितेचा वाचनाचा पण प्रोग्राम करायला पाहिजे आपला आपला. पण माझ्या कविता मी अशाच लोकांसमोर सादर करू इच्छिते, कारण कविता हा सगळ्यांचा प्रांत नसतो, सगळ्यांना आवडतातच असं नाही. तर ज्यांचं कविता हा जीव की प्राण आहे अशाच लोकांसमोर मी कविता सादर करते. त्यामुळे घरगुती स्वरूपात, छोटेखानी स्वरूपात मी ते करते. आणि जास्तीत जास्त 50 लोक असतात माझ्या समोर आणि मी माझी कविता सादर करते. वेगवेगळ्या थीम शोधून काढायच्या आणि कविता शोधायच्या, त्या अनुषंगाने त्याची प्रॅक्टिस करायची. एक माझा आवडीचा भाग आहे. तर असे छोटे केलेत मी, त्याला मी असं कविता वाचनाचा प्रॉब्लेम नाही म्हणत, पण मी करते, निश्चित करते. परत एकदा कविता महाजन यांची आवडती ओळ माझ्याकरता त्या म्हणल्या, एखादी चांगली कविता वाचली ना की एकदम अशक्तपणा येतो. आणि ही ओळ ऐकून मी इतकी थक्क झाले की हो खरंय, चांगली कविता ऐकली की हालचाल करावीशी वाटत नाही, बोलावंसं वाटत नाही, शांत बसून राहावं असं वाटतं. हे म्हणजे एका ओळीत त्यांनी सगळ्या ज्यांना कविता आवडतात त्यांचं मनातलं वाक्य बोलून दाखवलेलं आहे. मग एखादी कविता सादर करायला तुला आवडेल का? मला कविता वाचनाची आवड लागण्याचं अजून एक कारण असं होतं, पुण्यात जेव्हा राहायचो आम्ही लहानपणी तेव्हा दिवे खूपदा जायचे, महिन्यात दोनदा तर निश्चित दिवे जायचे. पण दिवे गेले की आम्हाला आनंद व्हायचा, कारण मी, माझ्या 2 बहिणी आणि आई आम्ही भेंड्या खेळायचो. तर त्या भेंड्या म्हणजे हिंदी गाण्यांच्या भेंड्या नाही, तर आईने आम्हाला सांगितलं होतं मराठी कविता, श्लोक, आरत्या आणि या सगळ्यांचं त्याच्यात आलं पाहिजे, त्याच्याच फक्त भेंड्या खेळायला पाहिजे. तर हळूहळू आम्हाला सवय झाली, आमच्या कित्येक कविता तेव्हा पाठ झाल्या आणि कित्येक संस्कृत श्लोकांचे अर्थ माहिती झाले. आणि आई तर जास्तीत जास्त संस्कृत श्लोकच सांगायची, त्यामुळे आईवर आलं की ती कोणतं म्हणणार हे माहित होतं. हा एक सगळा खुशीचा आणि आनंदाचा मामला असायचा. बोलता बोलता 1-1.5 तास निघून जायचा आणि दिवे आले की आमचा चेहरा पडायचा की हे काय, दिवे काय आले, तर आम्हाला अजून गायचंय, आम्हाला अजून म्हणायचंय. तर याचा सुद्धा निश्चितच माझं कवितांवर प्रेम बसण्याचं निश्चित कारण आहे. हे माणसं निरपराध झाडांवर प्राणांतिक हल्ले करतात, त्यांचे हातपाय तोडून त्यांना बेमुरवतखोरपणे उघड्यावर रचून ठेवतात. माणसांच्या राज्यात हे असंच चालायचं. उद्या झाडं सत्तेवर आली की तीही तोडलेल्या माणसांची हाडं अशीच उघड्यावर रचून ठेवतील. वृक्षकुळातील कोणी मेला तर माणसांचा सरपण म्हणून उपयोगही करतील. फिरून माणसांचं राज्य येण्यापूर्वी खुनांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्याची कला झाडं देखील आत्मसात करतील. फक्त एकदा त्यांचं राज्य आलं पाहिजे. संदीप खरे यांची कविता आहे. कवितेचं नाव आहे आता वाटतं. आता वाटतं की 9-9 महिने घेणार एक एक शब्द यायला. आता वाटतं
भरभरून द्यावंसं वाटावं असं नाहीच काही द्यायला. एका भाबड्या प्रामाणिकपणे सारच मांडत आलं होतं इतके दिवस. आता वाटतं की नको होतं सारं इतक्या लगबगीने सांगायला. आता वाटतं की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ. कसे सचैल भिजायचो इतके दिवस. मजा वाटते. काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा. अस्वस्थ वाटत आहे. लेखणीची भीती वाटते आहे. आता वाटतं इतका आधाशीपणा नको होता करायला. थोडं धीराने घेतलं असतं तर उरली असती श्री शिल्लक काही. आता परत काही नवं वाटून घेण्यासाठी नवा प्रवास. प्राणात खोल शोधतोय त्राण. गवसत नाही. भरून आला होता काठोकाठ त्या मेघांनो क्षमा. बहरून आला होता त्या उद्यानांनो क्षमा. झाली असेल कुचराई एखादा थेंब झेलण्यात, फूल खोदण्यात, पण त्यासाठी इतकी शिक्षा पार होते आहे. पक्षी कोठेही उडत असतो, क्षितिजाकडेच उडत असतो. यावर आता विश्वास ठेवायचा फक्त. हाताची घडी घालून शांतपणे मिटायचे डोळे. थंड झालं तर पाणीच होतं म्हणायचं, आणि उसळल्याच तर म्हणायचं रक्त. अनेक वर्षांपूर्वी अश्विनी तू मराठी शुभेच्छा पत्र स्पर्धा पुण्यात आयोजित केली होतीस, तर तो अनुभव मला ऐकायचा आहे. खूप सुंदर आठवण आहे माझ्या आयुष्यातली, आणि खूप जुनी आठवण आहे. हे 92 सालचं ही गोष्ट आहे. मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना मी पुण्यात शिकत होते. पुण्यामध्ये ग्रिटवेल म्हणून एक दुकान आहे डेक्कन जिमखान्यावर. तर तिथे आम्ही जायचो आणि तिथे ग्रीटिंग कार्ड्स बघायची असे छंद होता. कॉलेजमध्ये ऑफ पिरियड मिळाला की जाऊन ग्रिटवेलमध्ये ग्रीटिंग्स बघायची. तर ते बघत असताना मला असं जाणवलं की तिथे खूप ठराविक मॅटर लिहिलेलीच ग्रीटिंग कार्ड्स आहेत. दिवाळीची सीझनल कार्ड्स किंवा अशी. पण काही तिथे कार्ड्स इंग्लिशमध्ये अशी होती की तिथे सुंदर कविता होत्या आणि सुंदर पेस्टल कलर्स मध्ये छोटस चित्र. आणि मला असा प्रश्न पडायचा की आपल्याकडे असं का नाही. मग ते सगळं होतं भावाला लिहिलेलं, बहिणीला लिहिलेलं, आई वडिलांना लिहिलेलं. म्हणलं आपल्याकडे पण असं एका ठराविक मजकुराची असण्यापेक्षा अशाच नातेवाईकांना लिहिलेलं, वेगवेगळ्या सणाकरता लिहिलेलं, वेगवेगळ्या वयोगटाकरता लिहिलेलं असायला हवं, अशी माझी खूप इच्छा होती. आणि 92 साली मी रोटरॅक्ट क्लबची प्रेसिडेंट झाले. आणि तेव्हा आम्हाला एक प्रोजेक्ट घ्यायचा असतो. तो प्रोजेक्ट मी असा घेतला की मी म्हणजे आमच्या रोटरॅक्ट क्लबनी सगळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मराठी शुभेच्छा पत्र स्पर्धा जाहीर केली. तो काळ व्हॉट्सअपचा नव्हता किंवा कुठलाही सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे आम्ही सकाळमधनं प्रसिद्ध करायचो आमची जाहिरात की आम्हाला अशा अशा प्रकारची ग्रीटिंग कार्ड्स पाठवा तुम्ही. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी खूप थोडक्यात सांगते आता, पण आनंदाची गोष्ट म्हणजे आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातनं 2-2.5 महिन्याच्या काळात 400 ग्रीटिंग झाली मराठीमधून. आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला आम्हाला. आमच्याकरता आम्हाला रोटरॅक्टचा जो काही हा प्रोजेक्ट होता त्याला आम्हाला स्पॉन्सरशिप लागते. ती ग्रिटवेलचे दिलीप जाधव आणि सदानंद महाजन, नंदादी प्रॉडक्ट्स, ते या दोघांनी आर्थिकदृष्ट्या आम्हाला आमच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहिले आणि म्हणून हा प्रोजेक्ट होऊ शकला. आणि अचानकपणे माझे काका प्रल्हाद तापीकर ते महापौरांचे पीए होते त्या काळी, आणि त्यांनी मला विचारलं तुझा हा जो काही प्रोजेक्ट आहे त्याला तुला महापौर प्रमुख पाहुणे आलेले चालेल का. मी आनंदाने उडी मारली. मी म्हटलं हे होऊ शकतं. ते म्हणे हो सहज होऊ शकतं. तू आपल्या कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये त्यांच्या स्वतःहून बोल, त्यांना कल्पना दे आणि होऊ शकतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रोजेक्ट जेव्हा आम्ही बालगंधर्व कलादालनात सगळी ग्रीटिंग कार्ड्स मांडली, त्या समारंभाला शांतीलाल सुरतवाला हे महापौर आले. त्यांनी आमच्या याचं कौतुक केलं. अनेक साहित्यिकांनी देखील आमचं कौतुक केलं. पु ल देशपांडे यांचं पत्र आलं, ते स्वतः येऊ शकणार नव्हते, पण अनेक साहित्यिकांचं की तुम्ही एक चांगला प्रोजेक्ट करताय अशी पत्र आली. आणि आपल्या महाराष्ट्रात जे 400 ग्रीटिंग काढले ती सगळी आम्ही त्या कलादालनात लावली. सो हे होतं पहिलं रूप त्याचं.
ही फक्त सुरुवात होती. परंतु हे 92चा काळ होता. दिलीप जाधव ग्रेटवेलचे यांनी पुढची 5 वर्ष प्रचंड मेहनत घेऊन ही मराठी शुभेच्छा पत्र कमर्शियल रित्या बाजारात आणली. सो मराठी शुभेच्छा पत्र सुरू करण्याचं मान दिलीप जाधव यांचा आहे. फक्त आम्ही रोट्रॅक्टर्सनी त्याची सुरुवात केली याचा मात्र आम्हाला खूप अभिमान आहे. खूप सुंदर होते ते दिवस, खूप छान घडलं ते. अरे वा. मधील जी भाषणं आहेत तर त्याची इंग्लिश सबटायटल्स मराठीत तू करतेस रूपांतर. तर हा म्हणजे भाषांतराचा एक वेगळा प्रकार आहे, पण त्याच्यात काही वेगळी आव्हानं असतील ना? हो हो, हे बुद्धीला चालना देणारं काम होतं. मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे मला एक प्रोजेक्ट करून झाला की आता काय वेगळं मराठीत मी करू शकते, हे करून झालं की मी त्यात अजून काय करू शकते. त्याचप्रमाणे टेड टॉक्स जेव्हा बघत होते तर टेड टॉक्स सगळ्यांनाच आता माहिती असेल की त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ येऊन लेक्चर्स देतात आणि त्यांचं कोणत्याही भाषेमधलं असलं तरी खाली इंग्लिश सबटायटल्स असतात. आणि मग सपोज इंग्लिशचं मराठी करणं हे सबटायटल्सचं हे काम मला करावंसं वाटलं. आणि त्याकरता एक सॉफ्टवेअर असतं. ते सॉफ्टवेअर असं असतं की स्क्रीनवर ती व्यक्ती ते वाक्य जेवढा वेळ बोलते तेवढ्याच वेळात माझं मराठी वाक्य तिथे असायला हवं. कारण ती व्यक्ती पुढचा पॉइंट सांगते तेव्हा मग आधीच मी बोलत राहिले तर ते चालत नाही. तर ते बरोबर विचार करून चौकटी आखलेल्या असतात ज्यात विरामचिन्हांचं सुद्धा मोजलं जातं की विरामचिन्हात एक चौकट गेली तर तेवढ्याच जागेत बरोबर तसंच भाषांतर करून तिथे बसवायचं. पण ही भाषा पुस्तकी भाषा नसते, एक तर बोली भाषा असते आणि ती सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. तो शब्द लांबचा असून उपयोग नाही, पुढच्या 20 वर्षाच्या लोकांना तो माहित असायला पाहिजे. अत्यंत नवीन शब्द घ्यायचे असतात. तर सगळ्यात आव्हान होतं की तेवढ्याशा याच्यात बसवायचं आणि फुलस्टॉप असायलाच पाहिजे, उद्गारवाचक चिन्ह असायलाच पाहिजे, कॉमा असायलाच पाहिजे. त्यामुळे ते जेव्हा मला इंग्लिश याच्यात दिसायचं तेव्हा माझ्या डोक्यात याचं झालं एक चौकट माझी कमी झाली. सो तर चालना देणारं काम होतं, मस्त काम होतं, मला ते अजूनही करायला आवडेल. एक जाता जाता सांगायला हरकत नाही, सगळ्या भाषांमध्ये त्याचा अनुवाद होतो टेड टॉक्सचं. भारतीय भाषांमध्ये पण होतो, जगभरातल्या भाषांमध्ये पण होतो. पण आपले मराठी लोक हे काम करण्याकरता संख्येने कमी आहेत. तर ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर करावं, कारण मगच आपल्याला हे जगभरातल्या तज्ज्ञांचे विचार मराठी समाजापर्यंत पोहोचवायला मदत होणार आहे. त्यामुळे लोकांनी खरंच विचार करावा. खूप छान छान विषय आहेत तिथे की ज्याचं भाषांतर होऊ शकतं, सबटायटल्स होऊ शकतं. सध्या BMM 2024 च्या स्मरणिकेचं काम बघत आहे, तर त्याबद्दल सांग ना. हा माझा दुसरा आवडता प्रोजेक्ट. म्हणजे मी मगाशी जसं म्हणलं मराठी शुभेच्छा पत्र स्पर्धा एक सुंदर आठवण आहे. तर BMM 2024 जून मध्ये ते आमच्याकडे अधिवेशन असणार आहे. सो हे चालू आहे काम असं. तर मी थोडंसं आधी BMM म्हणजे काय ते सांगते. BMM म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ, अमेरिकेतली ही अशी ऑर्गनायझेशन आहे की जिथे संपूर्ण अमेरिकेत 50हून जास्त महाराष्ट्र मंडळ आहेत. तर यांची पेरेंट ऑर्गनायझेशन म्हणजे BMM. तर सगळ्या त्यांच्या BMMच्या आधिपत्याखाली ही सगळी महाराष्ट्र मंडळ काम करत असतात. यांची स्वतःची कार्यकारिणी समिती असते आणि त्यांच्या दर 2 वर्षांनी निवडणुका होतात, पुढची लोक काम बघायला सुरुवात करतात. तर हे जे अधिवेशन होतं हे त्या त्या BMMची सांगता असं पण म्हणता येईल. त्या 2 वर्षांची सांगता हे आम्ही अशा पद्धतीने साजरं करतो की दरवेळेस दर 2 वर्षांनी साजरं होतं तेव्हा प्रत्येक शहरामधनं कोणीतरी सांगतं, म्हणजे वॉशिंग्टन DC सांगेल किंवा सियाटल सांगेल, टेक्सास सांगतील की आमच्याकडे हे अधिवेशन व्हायला हवं. सो मग त्यांच्या पुढे ते सांगितलं जातं आणि मग BMMचे कार्यकारिणी समिती निर्णय घेते की यावर्षी कुणाकडे, यावेळेस कोणत्या शहराला द्यायचं. आमच्याकडे 1999 मध्ये अधिवेशन झालं होतं आणि यावेळेस बरोबर 25 वर्षांनी
हे अधिवेशन परत होत आहे. आम्ही त्याचं यजमानपद आम्हाला मिळालंय. त्यामुळे आमचा सगळा बेर या फुलून निघालेला आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. लोक इथे खूप उत्साहाने काम करतोय आणि आमच्याकडे 5,000हून जास्त मराठी लोक या कार्यक्रमाला येतील याची आम्ही पहिल्यापासूनच तयारी केलेली आहे. म्हणजे जवळजवळ 300 व्हॉलेंटियर्स आहेत की जे 30 वेगवेगळ्या समित्यांमधनं काम करतायत. आणि आश्चर्य वाटेल की 1.5 वर्ष काम करण्यासारखं काय आहे, तर खरंच तेवढं भरपूर मोठं काम असतं. कारण अनेक गोष्टी आम्ही तिथे सादर करतो. तर काय सादर करतो, आम्ही भारतातनं अनेक मान्यवरांना बोलवतो. यावेळेस आमच्याकडे सुनील गावस्कर येणार आहेत आणि राहुल देशपांडे येणार आहेत, महेश काळे आमचेच कुपटिनोचे आहेत पण ते पण येणार आहेत. तर अनेक मान्यवर येतात, अनेक चांगले चांगले प्रोग्राम्स येतात. पण हे प्रोग्राम झाले भारतात येणारे. इथले स्थानिक कलाकार सुद्धा तेवढेच तोडीसतोड प्रोग्राम्स बसवत असतात. सो 25 प्रोग्राम भारतात आले तर 25 प्रोग्राम नॉर्थ अमेरिकेत असतात. वेगवेगळी चर्चासत्र असतात, वेगवेगळ्या स्पर्धा असतात, वेगवेगळ्या उपक्रमांना प्रोत्साहन दिलं जातं. आणि या सगळ्यात मजा म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे येणारी व्यक्ती 3 दिवस इथे राहते, त्यांच्याकरता ब्रेकफास्ट, लंच, डिनर या सगळ्याची सोय आम्ही मराठमोळी पंगत आमच्याकडे मेनू तयार असतो. सो आनंदाचा सोहळा आहे हा. छानपैकी खायचं आणि बौद्धिक वैचारिक स्वतःची आनंद मिळवायचा असा हा सोहळा असतो. तर याची ही स्मरणिका आम्ही काढतो की गेल्या 2 वर्षात BMMनी काय कार्य केलं त्याची ओळख प्रामुख्याने या स्मरणिकेत दिली जाते. कोणत्या 30 समित्या काम करत आहेत हे जे वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्यांचे फोटो असतात. आणि आम्ही यावेळेस वेगळं असं केलंय की जे साहित्य आम्ही गेली 1.5 वर्ष जमा करतो आहोत, लिहिणारे सगळे नॉर्थ अमेरिकेतलेच असतात. भारतातलं साहित्य आम्ही मागवत नाही, कारण हे आमच्या अमेरिकेचं प्रतिबिंब त्या स्मरणिकेत उमटावं असं एक डोक्यात असतं. तर सगळे चित्रकार असतील किंवा लेखक असतील, कवी असतील, सगळे नॉर्थ अमेरिकेतले असतात. तर यांच्याकडनं आम्ही साहित्य मागवतो. यावेळेस आम्ही असं केलेलं आहे की आम्ही एक विशेषांक तयार केलाय. उत्तम साहित्य गोळा करणं एक स्टेप पुढे की एका विषयाला वाटलेला अंक. आणि तो विषय आहे मराठी माणसाला अमेरिकेचा रंग कसा चढला आणि त्यांनी अमेरिकेला स्वतःचा रंग कसा चढवला असा विषय घेऊन. आणि आम्हाला खूप उत्तम प्रतिसाद आला. अत्यंत चांगले चांगले लेख आले, कविता आल्या. अनेक मान्यवरांच्या आम्ही इथला मराठी उच्च पदस्थ माणूस जो आहे त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि आमचा अंक खरंच खूप छान झाला. सो आम्ही सगळेच उत्सुक आहोत. खूपच वैविध्यपूर्ण आहे ना सगळं. हो हो कार्यक्रम. येस. अमेरिकेतील वाचन संस्कृती कशी आहे, म्हणजे अमेरिकेत तुला मराठी वाचायला मिळतं का? म्हणजे तू बरीच वर्ष तिथे आहेस, त्यामुळे तो काळ आणि आत्ताचा काळ दोन्ही आम्हाला सांगितलं तरी अमेरिकेची वाचन संस्कृती म्हणजे इंग्लिश वाचतात जे अमेरिकेत जन्मले त्यांच्याबद्दल आधी सांगते. अमेरिकेची वाचन संस्कृती अत्यंत प्रगत आहे आणि तिथल्या समाजाला समृद्ध करणारी आहे. इथल्या नेटिव्ह लोकांना समृद्ध करणारी. ती कशी, तर इथली लायब्ररी खूप मोठ्या भव्य प्रमाणावर असतात, अद्ययावत पुस्तकं असतात आणि अनेक सेक्शन असतात त्यांचे. कोणता विषय नाही असं नाही, पण प्रचंड म्हणजे प्रचंड मोठ्या लायब्ररी असतात इथे. तर त्यामुळे इथल्या लोकांना वाचनाची आवड जन्मताच आहे म्हणायला हरकत नाही. कारण शाळेत मूल पहिलीत गेल्यानंतर सुद्धा त्याला जे काही अभ्यास करायला सांगितलं जातं त्याचं उत्तर त्यांनी लायब्ररीत जाऊन पुस्तक शोधून त्याचं उत्तर पुस्तकातनं शोधायचं असतं. सो त्यांना ती लहानपणापासून लायब्ररीला जायची सवय लावली जाते. आणि विषय सुद्धा भाषा हा विषय नाही, मराठी हा विषय नाही, इंग्लिश हा विषय नाही, भाषेचा विषय नाही, तर त्यांना रीडिंग अँड रायटिंग असे विषय असतात. आणि इथला म्हणजे माझी मुलं इथल्या शाळेत शिकली तर यांना लेखक म्हणून घडवलं जातं, वाचक म्हणून घडवलं जातं. आता त्यांना कधी कधी कविता करा असं अभ्यासात होतं. म्हणजे आपल्या मनोवृत्तीला असं माहिती आहे की कविता तुम्हाला सुचावी लागते, नाही, पण हे इथे घडवत नेतात. आणि ते कसं घडवत नेतात तर थोडस सांगायला आवडेल मला. पहिलीमध्ये त्यांना सपोज बुक रिव्ह्यू हा अभ्यास असेल तर त्यावेळेस त्यांना फक्त पुस्तकाचं नाव लिहायला सांगतात.
तिसरीत गेल्यावर त्या पुस्तकाचं नाव आणि त्या लेखकाचं नाव. पाचवीत गेल्यावर त्यांना सांगतील त्यात मुख्य कॅरेक्टर्स कोणते आहेत ते ओळखा. मग सातवीत गेल्यावर सांगतील तुमचं त्याबद्दलचं ओपिनियन काय आहे ते सांगा. आणि नववीत गेल्यावर मग त्या लेखकाची वैशिष्ट्य काय, कोणत्या प्लॉटवर घडतं, मग त्यांनी काय वेगळं घडलं असतं तर ही स्टोरीने वेगळं वळण घेतलं असतं. असं म्हणजे पहिलीपासून 10वी पर्यंत त्यांना ते शिकवत जातात की हे फक्त मी बुक रिव्ह्यूचं सांगितलं, पण लॉजिकल थिंकिंग कसं करायचं किंवा रिडिंग कसं करायचं, कोणत्या ह्याच्यावर भर द्यायचा, तर हे सगळं त्यांना शिकवलं जातं. का तर त्या पद्धतीने लायब्ररी घडलेली आहे. यांच्याकरता सुट्टी लागली, आपल्याकडे जी उन्हाळ्याची सुट्टी आहे ती इथे जून जुलै ऑगस्ट मध्ये सुट्टी असते, तर समर रिडिंग प्रोग्राम, तर तिथे पण पहिलीतल्या मुलाला सांगतात जे 100 पुस्तकं वाचतील त्यांना बक्षीस आहे. आणि पालकांना लॉक ठेवायला सांगतात की तुमची मुलं वाचतात का बघा. सो अशी आवड निर्माण केली जाते. हे मुख्य. वेगवेगळे सण असतील, अमेरिकेतले सण, त्याप्रमाणे त्या थीम प्रमाणे लायब्ररी सजवली जाते की मुलं परत लायब्ररीत जाणारच, बघणारच, तो सण स्वतःच्या डोळ्यांनी बघणार. तर माणसाला समृद्ध करण्यात या लायब्ररीचा आणि वाचन संस्कृतीचा खूप हे आहे. आता प्रश्न आपल्या मराठी भाषेचा. अमेरिकेत मराठी पुस्तकं मी जेव्हा आले 97 मध्ये तेव्हा मिळत नव्हती आणि ती आजही मिळत नाहीत. त्यामुळे भारतात जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्ही पुस्तकं घेऊन येतो, भारतातून घेऊन येतो. किंवा आता सोशल मीडिया इतकं ऍक्टिव्ह झालेलं आहे की बरेचदा मायबोली, मिसळपाव अशा पोर्टलवर बरंच काही वाचायला मिळतं. हा फरक झालेला आहे. किंवा काही काही अगदी छोट्या प्रमाणातल्या लायब्ररी असतात ज्या वैयक्तिक रूपात चालतात. पण मराठी पुस्तकं विकत मिळायचं म्हणलं तर तसं होत नाही. पुस्तकं विकत नाही मिळत. बुक गंगा सारखी पोर्टल असतात जिथे तुम्ही दिवाळी अंक वगैरे विकत घेऊ शकता. पण या सगळ्याचं प्रमाण अत्यल्प आहे. तेवढं अजून मराठी नाही इथे वाचलं जात. सहज मिळत नाही, पुस्तकं सहज मिळत नाही. बरोबर. मराठी साहित्यात कोणत्या प्रकारची पुस्तकं यायला हवीत असं तुला वाटतं? परत सांगितल्याप्रमाणे लायब्ररीतनच हा मला शोध लागला. ते आजही म्हणजे 2024 साली सुद्धा मला असं समजतंय की काही प्रकारची पुस्तकं अजून आपल्या मराठी याच्यात आलेली नाही, मराठी साहित्यात, आणि ती जरूर यायला हवी. बरीच पुस्तकं अशी असतात, म्हणजे उदाहरणार्थ मी मायसेल्फ, तर हे प्रत्येक वयोगटाकरता असतं. वरती 4-4 दिवस 5-5 दिवस तुम्ही एका प्रश्नावर विचार कराल असा प्रश्न लिहिलेला असतो. खाली ते जागा रिकामी सोडली आहे आणि तुम्हाला ती उत्तरं लिहायची आहेत. आणि 100-150 पानाचं एक पुस्तक असेल. पण मी मायसेल्फ हा एकच विषय झाला. पण सपोज माइंडफुलनेस असा एक विषय असेल तर 52 त्याचे धडे असतात छोटे छोटे, आणि मग तुम्ही त्याकरता असं असं करा असं लिहिलेलं असतं. आणि तुम्ही काय काय केलं, मग तेव्हा तुम्हाला काय वाटलं, तुम्ही स्वतःत काय बदल कराल, हे तुमच्याकडनं करवून घेणं झालं. हे एक वर्कबुक झालं. तर वर्कबुक असेल, जर्नल असेल, अशा प्रकारची पुस्तकं आपल्याकडे यायला हवीत. आणि आपल्याकडे एकदा ते प्रकार यायला लागलं तर आपल्याकडे म्हणजे पाऊस पडेल या पुस्तकांचा काही. परंतु आज मी काही प्रकाशकांशी बोलले, मराठी प्रकाशकांशी, तर ते म्हणले आपला मराठी समाज अजूनही रिकाम्या पानांना पैसे देत नाही. त्यामुळे वरती एक प्रश्न आणि खाली जागा रिकामी याकरता कोणीही पुस्तक विकत घेणार नाही. तर मला सगळ्या मराठी लोकांना सांगायला आवडेल की हा तुम्ही तुमचाच तोटा करत आहात. तुम्हाला जर हे मिळालं तर तुम्हाला सुद्धा एक खजिना मिळाल्यासारखं होईल. आणि असं जर दिसलं प्रकाशकांना सुद्धा आपल्या की आपल्या लोकांचा त्याकडे ओढा आहे, तर प्रकाशक सुद्धा भरपूर प्रमाणात ही पुस्तकं उपलब्ध करतील. सो मला खूप असं वाटतं की ही पुस्तकं यायला हवीत. अजून एक वाटतं मला, एक बदल असा व्हायला हवाय की हा डिजिटलायझेशनचा काळ आहे. जितक्या गोष्टी इंस्टाग्रामवर दिसतील किंवा शॉर्ट्स दिसतील, रील दिसतील, तेवढी लोक या गोष्टीकडे अट्रॅक्ट होणार आहेत, बघत जाणार. फेसबुकवरती पु ल प्रेम नावाचं एक चॅनल आहे. त्यावरती पुलंचे छोटे छोटे किस्से घालत असतात विनोदी, आणि अधिक माहिती वाचायची असेल तर ब्लॉगकडे ते रिडायरेक्ट केलं जातं. तर असं जितकं मराठी साहित्य सोशल मीडियावर दिसत जाईल, बोललं जाईल, छोटे पॅराग्राफ असतील, छोट्या कविता असतील, त्या त्या लेखकांची ओळख असेल. अगदी मला तर असं म्हणायचं की ज्ञानेश्वरी आणि त्याचा आत्ताचा भावार्थ हे सुद्धा एक रील मधनं आलं तर लोकांना आज भरपूर वाचायला वेळ नाही, पण येता जाता रील
30 सेकंदाचं 45 सेकंदाचं सगळ्यांना आवडेल. आणि ज्यांना ज्यांना मराठी आवडतं आणि ज्यांना ज्यांना कॉम्प्युटर येतो ते सगळ्यांनी याचा विचार करावा की तुम्ही एक 45 सेकंदाचं रील करा जे मराठी भाषेला वाहिलेलं असेल. तर हा एक बदल व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे. अच्छा. समुद्र आहे म्हणजे हा तर समुद्र आहे, काम करण्यापुरतं समुद्र आहे, जेवढं बरोबर. होतं तेवढं कमी आहे. तू म्हणालीस की तुला सतत काहीतरी नवीन करायला आवडतं. मग आता पुढचं उद्दिष्ट काय आहे? अम, माझं आत्ताच एक 5वं पुस्तक नुकतंच मी दिलेलं आहे करायला. तर ओके. ते पुस्तक एकाग्र मनाचे सामर्थ्य, द पॉवर ऑफ अनवेवरिंग माइंड, दंडपाणी यांचं पुस्तक. पण मी मगाशी म्हणलं तसं की मी आध्यात्मिक लेखांचे अनुवाद केले असतील, मी टेड टॉक केला असेल किंवा मी अजून स्मरणिकेचं संपादन केलं असेल. ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकरता एक प्रोजेक्ट असतात आणि त्या गोष्टीत त्या एकेका गोष्टीत माझं मन ओढलं जातं आणि तिथे मन भरलं की पुढच्या गोष्टीकडे जावं असं मला वाटतं. तर अनुवाद करून मला आता असं वाटतं की येस मी भरपूर केला. हा. आणि मेहता प्रकाशन, मनोविकास किंवा मंजुल प्रकाशन या सगळ्या लोकांच्या माझ्याकडे ईमेल्स आहेत की यस छान आहे तुमचा अनुभव, आम्हाला आवडलाय. तर आता माझं मन भरलंय. आता मला बर. असं वाटतं येस आय नो व्हॉट इज अनुवाद आणि मला आता हा. पुढे काहीतरी करायचं. अरे वा. माझी एक मैत्रीण आहे गुगल ट्रान्सलिटरेशन या विभागात, ती इथे काम करते. हो. तर तिच्याशी गप्पा मारताना मला समजलं, मी तिला असं म्हणलं की आता जे काही मराठी वाचायला मिळतं, अनुवाद वाचायला मिळतो मराठीचा गुगलवरती, तो तेवढा चांगला नाहीये. तर असं का होतं? तिने मला खूप महत्वाची बातमी सांगितली, म्हणजे मला ही सगळ्या मराठी लोकांना सांगावीशी वाटेल. इतर भारतीय भाषांच्या प्रमाणे मराठीचा अनुवाद तितका चांगला उतरत नाही गुगलवर. याचं कारण असं आहे की लोक आपल्याकडनं डाटा गोळा करत असतात. डाटा असा, ते एक इंग्लिश वाक्य देतात आणि त्याचे मराठीचे 4 ऑप्शन देतात, पर्याय देतात की कोणतं वाक्य याला बरोबर सूट होतं. तर अशा पद्धतीने ते तुमच्याकडनं माहिती घेतात आणि जसजशी त्यांच्याकडे जास्तीत जास्त माहिती तयार होईल, संदर्भाप्रमाणे अर्थ बदलतो, संस्कृतीप्रमाणे बदलतो. एखाद्या सणाला म्हणलं गेलेलं वाक्य वेगळं असतं, इतर वेळेस म्हणलं गेलं. हा जितका डाटा त्यांच्याकडे तयार होईल तितका मराठीतला गुगलवरचा अनुवाद चांगला होत जाणार आहे. बरोबर. पण हो. ती म्हणली इतर भारतीय भाषा, तामिळ असेल, तेलुगू असेल, कन्नड असेल, मल्याळम असेल, यांचा जेवढा सॅम्पल साईज डाटा त्यांच्याकडे आहे तितका मराठी नाही आहे. आणि हो, तो बरोबर. डाटा त्यांच्याकडे नसल्यामुळे तेवढं त्यांच्याकडे छान उत्तर तयार नाही. बरोबर. तर हो. माझी अशी खूप इच्छा आहे की मी तर त्यात सहभागी व्हायचं, म्हणजे मी करते पण आहे, सहभागी व्हायचं. माझ्या मित्रमैत्रिणींना पण सांगायचं की आपल्याला मराठीचा सॅम्पल साईज वाढवायचा आहे. आपल्याला, कारण सगळ्यांचं जर इतर भाषां जर पुढे आहेत तर हो. मराठी पण आपली नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे असायला हवी. तर हे बरोबर. माझं पुढचं उद्दिष्ट आहे. हम्म. आणि माझं चालू आहे काम, पण खूप जणांनी येण्याची गरज आहे. हे माझं एकटीचं काम नाही, हा पण एक नाही. जगन्नाथाचा रथ आहे, सगळ्यांनी मिळून तो ओढून न्यायला हवा. अरे वा. श्रोत्यांना तुला काय सांगायला आवडेल? 3 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतील. मी खरंच हम्म. इतकी मोठी नाही आहे, मी माझ्या आनंदाकरता खूप काही करत असते, परंतु इतकी वर्ष जे काही केलं आणि सगळी मराठी माणसं माझी आहेत असं समजून मी त्या प्रेमाने मी कुणाला तरी सुचवू इच्छिते. सगळ्यात पहिलं डिजिटलायझेशनचं जे काही मी म्हणलं की तुम्ही छोटी छोटी पुस्तकं, छोटे छोटे पॅरेग्राफ, छोटे छोटे रील्स, हे जेवढं समाजात पुढे येईल तेवढं मराठी बोलण्याची संख्या वाढत जाईल. जे आत्ताच्या तरुण पिढीला समजत जाईल की पु ल देशपांडे काय आहेत, वपू काळे काय आहेत, किंवा आत्ताचे सुद्धा कित्येक लेखक चांगले आहेत. त्यांचं साहित्य जास्तीत जास्त पुढे येण्याचं सोर्स कोणता आहे तर सोशल मीडिया. तर तिथं जेवढं साहित्य येईल तेवढी आपली मराठी भाषा समृद्ध होणार आहे. तर प्रत्येकाने तिथे भाग घ्यावा याच्यात रील्स तयार करण्यामध्ये, हे पहिलं आहे. दुसरं, तुम्ही तुमच्या घरात मराठी बोलायला हवं. म्हणजे हे तर मी सांगते की हल्ली सगळेच इंग्लिश बोलतात, कबूल आहे, पण जर मराठी तुम्हाला पुढच्या पिढीला आणि त्या पुढच्या पिढीने पुढच्या पिढीला पाठवायची असेल तर तुम्ही मराठी बोलणं खूप गरजेचं आहे. भाषांतर आता मी जेव्हा करत होते, अनुवाद करत होते, तर ते टेड करता भाषांतर असेल, अध्यात्म करता असेल, विकिपीडिया तर सतत तुम्हाला आवाहन करत असतं की मराठीमध्ये तुम्हाला भाषांतर करायचं आहे का, किंवा हे आता जे मी डिजिटलायझेशन बोल, असंख्य ठिकाणी आपला मराठी लोकांचा सहभाग
खूप कमी आहे. म्हणजे मी आता सद्गुरूंचं थोडंसं उदाहरण देऊन सांगते. जिथे तेलुगू तामिळ भाषा करता 1300 लोक अनुवाद करणारे त्यांच्याकडे आहेत, तर आपल्याकडे त्यावेळेस 27 लोक असतात मराठीतून. आणि हे चित्र टेक टॉक्सचं पण आहे, मला माहिती आहे. मी तेव्हा करत होते तेव्हा खूप, म्हणजे तेव्हा तर 5 जण होते टेक टॉक्स मराठीमध्ये करणारे. आता थोडे वाढलेले आहेत, पण खूप कमी प्रमाण आहे अनुवाद करणाऱ्यांचं. तर आपल्याला इतर भाषांमधलं सुद्धा साहित्य इथे आणायचं आहे, मराठीमध्ये आणायचं आहे. सो आपल्याला मराठी भाषेत करण्यासारखं खूप काम आहे. आणि आपलं जर मराठीवर प्रेम आहे, तर मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाने कोणत्या ना कोणत्या रूपात ही मराठी भाषा समृद्ध करण्याकरता कष्ट घ्यायला हवे. तुम्ही देशात राहा, परदेशात राहा, कमी काम करा, जास्त काम करा, पण आपण करायला तर हवंय. ही माझी खूप मनापासून इच्छा आहे. अरे वा, अश्विनी, खूप छान गप्पा झाल्या. आणि तू आता व्यग्र आहेस BMM चं काम करण्यामध्ये, पण तरीही तू इथे येऊन गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुझ्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी परत एकदा ई प्रसारण आणि ललिता तुला खूप धन्यवाद देते. थँक्यू.